विविधता, सगळ्या जाती धर्माची लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये राहतात. मग त्या प्रत्येकाची संस्कृती वेगवेगळी आहे. जरी विविधता असली तरी सगळ्यांमध्ये एकता आहे. मग नृत्य संस्कृती आहे, खाद्य संस्कृती आहे, भाषा वेगळ्या आहेत, पेहराव वेगळा आहे, अशा अनेक विविधता आपल्याला बघायला मिळतात. जरी विविधता असली तरी सगळ्यांमध्ये एकता आहे. या विषयानंतर आज सांस्कृतिक दिनाच्या निमित्ताने रानभाज्या, आपल्या कोकणात जास्त रानभाज्या आपल्या कोकणात मिळतात. आपल्याला माहित नसते काही ठराविक भाज्या आपल्याला माहिती, पण त्याहीपेक्षा अशा प्रकारचं एक छान असा खजिना आपल्याला निसर्गाने दिलेला आहे. कुठल्याही प्रकारचं बी बियाणं न पेरता, उत्कृष्ट निसर्गाने कुठल्याही आपण खत न वापरता, काही मशागत न करता निसर्गाने तुमच्यासाठी दिलेली अलौकिक भेट आहे. आपण बिया टाकायला जातो का? जात नाही. पण ह्या भाज्या आपल्याला पावसाळ्यात सगळ्या दिसतात आणि त्या भाज्यांची ओळख व्हावी, निसर्गाशी आपल्याला ज्या काही गोष्टी दिल्या आहेत, काही औषधी वनस्पती आहेत, आपल्या कोकणामध्ये होण्याच्या पण भारतामध्ये जैवविविधता आढळते. ही निसर्गाची देणगी आहे. कुठल्या वनस्पती आहेत, कुठल्या औषधी वनस्पती आहेत, कुठल्या भाज्या आहेत, कुठल्या भाज्यांपासून काय मिळतं हे आपल्याला निसर्ग शिकवतो. आणि हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आज आम्ही हा उपक्रम शाळेमध्ये राबवतो. त्यासाठी आपल्या विद्यार्थी सामग्री उपस्थित आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या परिसरात मिळणाऱ्या भाज्या आहेत, त्या भाज्या आपल्या घराकडच्या कुटुंबातल्या आईचं असेल, वडिलांचं सहकार्य घेऊन, मदत घेऊन ती भाजी उपलब्ध केली. त्या भाजीपासून खाद्यपदार्थ बनवला आणि ती भाजी आणलेली आहे. आणि निसर्गाशी आपलं असलेलं नातं ते अधिक दूर करावं एवढ्या त्या अनुषंगानं आपल्या विविध वर्गामध्ये या ठिकाणी विविध प्रकारचे प्रयोग मुलांच्या या ठिकाणी मदतीनं चालू आहे. आजचा हा दिवस या ठिकाणी येतो 7वीचा वर्ग, त्याचे वर्ग शिक्षक पाठता सर, आणि त्यांनी या अत्यंत उत्तम असा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवलेला आहे. मला पण खूप आवडला या ठिकाणी. ही मुलं बसलेली आहेत. जसं या ठिकाणी आपल्याकडे प्रचंड प्रमाणामध्ये रानमेवा, रानभाज्या उपलब्ध आहेत आणि ते शुद्ध स्वरूपामध्ये आहे. कारण आपल्याला जसं तुम्ही खेळता काही लोक लगेच सावधान म्हणणे खाली बसतो. जर तुम्हाला शारीरिकदृष्ट्या या ठिकाणी एकदम मजबूत व्हायचं तिथं बसलेल्या विद्यार्थ्यांना, तर अशा प्रकारच्या रानभाज्या तुमच्या आहारामध्ये असायला पाहिजेत. आणि तो उद्देश ठेवून या ठिकाणी आज त्यांनी चांगला उत्तम असा उपक्रम राबवलेला आहे. त्याबद्दल मी त्यांच्या या ठिकाणी संपूर्ण शाळेच्या वतीनं, पालकांच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं कौतुक करतो. आणि आपण सर्व विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाला. इथं बसलेल्या विद्यार्थ्यांसुद्धा पहिल्यावेळी सहभागी व्हावं अशा प्रकारे अपेक्षा व्यक्त करतो. आणि हा सुंदर उपक्रम आहे, हा केल्याने सर्वांना धन्यवाद.